रंजित, ए रंजित, अरे मी कुणाला बोलते? अरे मी काय भूता बिताला बोलती का काय? म्हणजे माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंय का तू? हा, एकदाशी मी उलटून गेली ना म्हणजे तुला कळल मग. ए माय, काय सारखं कलकल कल करते? बस शांत उग. मी कलकल करते? अरे तुला कळतंय का ती मेघी कुठं गेली बघ. जा हुडकून आण जा तिला, सकाळपासून गेली ती. मी नाही जाणार बिणार, तिची ती येईल. तुला ऐकायचंच नाही का माझं? उठ जा लवकर, ती पोरगी गेली, तिला आण जा. मी नाही जाणार म्हणलं नाही एकदा, सांगितलेलं कळत नाही का? नुसतं ह्यांच्यासाठी कर 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 करायचं. हा, ह्यांना काय किंमतच नाही अजिबात. अरे जा बाबा, कुठं आहे ती घेऊन यायचं, जा बघ तिला. हा ठीक आहे, जातो, थांब जरा. जा पटकन मग. काय माहित तू बी. ठीक आहे, जातो. काकू ती बघ मेघ आली. आली का? कुठं होती ग पुरी एवढा वेळ तू? हा, ये. आणि तुला किती वेळा सांगितलंय मी की मला काकू म्हणायचं नाही, आई म्हणायचं म्हणून. ठीक आहे, सॉरी आई. चल जेवण करून घे. बरं झालं तू आलीस ती. त्याला जरा सांग समजून काहीतरी. हा, ऐकतच नाही एक गोष्ट सुद्धा माझी. जाऊ दे, नाही कुठे गाढवासमोर गीता वाजते. ए, मला गाडव नाही बोलत, सांगतो तुला. ए, गाढवाला गाढवच म्हणणार नाही, मग काय म्हणणार? मी गाडव ना, तू मारकी माहिती आहे, कळलं का? ए माय, हिला कशाला बोलवलंय का? ए, तू नको मला शहाणपणा शिकू. माझ्या आईने बोलवलंय म्हणून आलोय मी. हो का? मार खाशील माझा का बस नाही तर. ए गप बस, चल ये जेवायला पुढं. काय लागलं रे मागाच्यापासून तुम्ही बघते मी. हा, चल ये गिळायला पुढं. तू खा ग बाळ. वा 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 वा, हिला बाळा आणि मला गिळा. हे कुठला नाही काय माहित. तुमच्या दोघांचं झालंय काय रे मगाच्यापासून चाललंय बघते मी. हा, अगं आता सांगते का लाव झपाटा तुलाच. अगं थांब ना, सांगते ना. कॉलेजमध्ये भांडणं झाले, मारलं त्यांनी माझ्या कानाखाली. मारलं तुला? ते पण सगळ्यांच्या समोर. सॉरी पण नाही बोलला मला. बघ जरा त्याच्याकडं. मारतोय तुला ती? थांब आता ह्याच्याकडे चांगलंच बघते ग. हा, का रे तू सारखा भांडत असतो तिला? हा, का रे भांडत असतो? तुला किती वेळा सांगितलंय पुरींना भांडायचं नाही म्हणून, मारायचं ना असलं शिकवलं मी तुला. हा, दुखतंय ना? चल तिची माफी माग मग. चल पटकन बस इथं. चल मेघा, ऐक ना मेघा. गिरी ना पोरगी, जा तिला बोलवून आण जा. जीवली नाही काय नाही, जा पटकन. हा जातो. ए मेघा, ऐक ना. किती दिवस रुसणार मला सांग? कशाला आला इथं? तू तर लय म्हणत होता ना की मैत्री केली आणि चुकी केली, मग आता कशाला आला? अगं येडाबाई, मी तुझ्या काळजीपोटीच बोललो ना. मला एक सांग, प्रिन्सिपलनं जर तुला कॉलेजमधून काढलं असतं काय झालं असतं? जाऊ दे ना, सोड ना प्लीज. आय एम सो सॉरी, प्लीज ऐक ना. अगं तू तर माझा जीव आहेस ग, आणि माझा जीव निघून गेला तर कसं होईल सांगू? प्लीज माफ कर ना, ऐक ना प्लीज, माफ कर ना. हा ठीक आहे, चल केलं माफ आता. स्माइल ऑन स्माइल स्माइल. हा ठीक आहे, पण परत जर असं जर वागलं ना, कायमची सोडून जाईल बघ मी मग. आय एम सो सॉरी, प्लीज माफ कर. चल जेवण चल.
अरे ये मूर्ख आहेस का रे तू? ओ सॉरी 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 मॅडम. सॉरी काय सॉरी? तू सॉरी ऐकायला आले काय? गाडी चालवता येत नाही तर गाडी कशाला चालवतात रे आंधळे कुठचे? आणि ए तू काय बघत बसलेस? बोल ना, आता का दातखिळी बसली? बोल. सॉरी, दातखिळी नाही बसली. तुझं रूप बघून माझं मन खल्लास झालं. नशीब समज, फक्त बघतोयच, नाहीतर उचलून घेऊन जाईन तुला. तू मला उचलून नेणार? या पृथ्वीवर अजून एकही असा पुरुष जन्मलेला नाही जो या गिरजाला उचलून नेईल. कळलं का? चल निघ. गिरिजा, या सुंदर रूपाचं किती नाव सुंदर आहे ना. असाच पाहिजे आपल्याला ठसका. चल. अरे दिन्या, तुला काय माहिती आहे का? काय बाप्पा? ते केशवला मुलगी बाय गेली होती, त्याचं काय झालं? त्याचं लग्न ना त्या पावसासारखं झालंय, कधी होईल काय सांगता येत नाही. पण नक्की काय झालं? तो जी मुलगी बघायला गेला होता केशवच्या आधी ते दुसऱ्या मुलाला पसंत झाली. अरे देवा, कसं व्हायचं त्याचं? महाराजकडे गेला होता तो. आता तरी बघूया यंदा तरी होतंय का नाही. त्याचं होईल तेव्हा बघू. तुझं काय? हा ते बघू आता. पण कधी? ह्या वर्षी होईल आता. नक्की का? नक्की. हॅलो, हा मेघा. अगं इथे मंदिरातच आले होते. अगं आले, थांब ना 5 मिनिटं. तथास्तु. आता ठेवू? बाय. मुलांनो, कालचा गृहपाठ केला? सगळ्यांनी केला? ए बाळा, तू उठ बघू. तू कालचा गृहपाठ केलास? नाही केला. बरं बरं, जाऊ बस. काय ग ताई, तू केलास? तू केलास? बरं, काल मी काय शिकवलं होतं आठवतं तुला? काय शिकवलं होतं सांग? A for apple, B for ball, C for cat, D for dog. व्हेरी गुड, शाबास. सगळ्यांनी टाळ्या वाजवत आमच्यासाठी. बस बाळा बस. बरं आता मला सांगा, तुम्हाला अजून पुढे काही शिकायला आवडेल की आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगू? गोष्ट. वा वा, गोष्ट म्हणजे तुमच्या आवडीचा विषय हो ना? बरं ठीक आहे, आज मी तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगणार आहे. ससा आणि कासवाची गोष्ट सांगणार आहे. बर ऐकायची ना? बर. तर एक असतो ससा, एक असतो कासव. आता मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ससा कसा चालतो? टुनुक टुनुक. बरं, ससा आणि कासवापैकी कोण फास्ट असतं? आणि कासव कसा चालतो? हळूहळू चालतो. मग एक दिवस काय होतं की ससा आणि कासवाची शर्यत लागते. तर मग काय असतं, ससा जो असतो तो असा फास्ट उड्या मारत मारत जात असतो आणि कासव आपला हळू 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 चालत असतो. मग ससा खूप पुढे निघून जातो, पण मग ससा दमतो आणि त्याला वाटतं थोडासा आपण आराम करूया. मग तो झाडाच्या शेजारी आराम करतो. त्याला वाटतो कासव तर खूप मागे आहे. तर मग काय होतं, ससा ना जोरजोरात घोरत असतो. माझ्या ध्यानात बसव जरा ना. महाराज राम 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 महाराज राम 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 महाराज घाबरतो. चल घाबरतोय मला. आज आपण किती निवांत गप्पा मारत चाललो ना. अरे हो ना राव, कॉलेजला काय राडे घालायचं होतं आपण. आठवतोय ना, याच्यामुळे तर आपल्याला कॉलेजमधून बाहेर काढण्यात आलं होते. अरे मी काय केलं, मी तर फक्त खरं मॅडमला सांगितलं. हे इतकंच नाही, हा बोलला की तुम्ही इंग्लिश मध्ये नाही नका शिकवू, मराठीमध्ये शिकवा, कारण तुमचं इंग्लिश आहे खूप देश सोडून जातील. पण हा हे माहित आहे, इंग्रज देश त्यांचा देश सोडतील का नाही, पण आपल्याला कॉलेजवरून नक्कीच काढलं असतं.
सांगू का कांड सांगू तुझे? हे रे गप, ते दिवस खूपच भारी होते ना, पण फक्त तो आदिराज आहे ना, हा. तोच माझ्या डोक्यात जायचा रे. हा तो अतिशहाणा बापाच्या पैशावर उड्या मारायचा. ए यार तो बघा मुलगा टाकीवरून उडी मारतोय. अरे बघत काय बसलाय, चला लवकर. ए, थांब ए, थांब रे, थांब. थांब ए. ए, मोडतायस का? आणि जीव काय वर आला का तुझा? मी काय करू मला काय समजेना. जो असा टाकेल त्यात मला भरपूर दैना झालेला आहे. कसे लोकांना पैसे देऊ काय समजेना मला. मग जीव देतो का? काम करायचं, कोणाला तरी मदत मागायची. आम्हाला सांगायचं होतं ना, आम्ही मदत केली असती. ज्या लोकांना मी मदत माहिती त्या लोकांनी हात वर केले म्हणून हा पर्याय मी निवडला. ए, सोड त्याला. अशा पळपुट्या माणसांनी जगूच नाही. देव पण अशाच माणसाची मदत करतो जो प्रयत्न करतो. महाराज आहे ना, जा मर, तुझी वाट मोकळी आहे. बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. ज्याच्यावर वेळ येते त्यालाच कळते. एक काम कर, राजू दादाकडे घेऊन जा आणि ते काम देते त्यांना. चल आलते. तुमचे खूप खूप आभारी आहे. चल, परत आज काय करायचं नाही. अय्यो पाखरू आले वाटतं. काय नाव तुझं? अश्विनी. वा किती सुंदर नाव आहे. कशाची आवड आहे तुला? गाणं. म्हण ना माझ्या आवडीचं गाणं. गाणं येत नाही. तुला म्हणावं लागेल. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. हाय मेरे राणी. काय झालं? छेड काढायला लागले ते लोक माझी. थांब थांब, तू घाबरू नकोस. थांब थांब थांब, मी आई. चल. अरे अजून एक नवीन पाखरू आलं वाटतं. ए थांबा रे, माझा आहे पाखरू ते. आहा काय माल आहे रे. चल ना. हात सोड. काय दिसते का तू? चल ना फिरायला जाऊ. माझा हात सोड. आदिराज हात पकडलेला कधीच सोडत नाही. सांगितलं ना, हात लावायचा नाही. आणि परत जरा गिरिजाच्या नादी लागलास ना, तर जी राहिलेली इज्जत आहे ना, ती पण ठेवणार नाही. चल गा. ए चल. अरे बाबा, हिने तुला मारलं आणि तू तसंच सोडलं. आता हिची मस्ती बघ कशी जिरवतो. लगीन करन तर हिच्याशीच, नाहीतर नाव नाही सांगणार आदिराज पाटीलचं.